नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल चीज मॅगी। तर त्यासाठीचे साहित्य: बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं आलं, चीज क्यूब, लाल तिखट, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स आणि मॅगी। तर सर्वात पहिले गॅसवर कढई गरम व्हायला ठेवायची। त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि ते थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं टाकायचं आणि ते थोडंसं फ्राय होऊ द्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आता हे दोन्ही पण व्यवस्थित मिक्स करून थोडंसं फ्राय होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आणि तोही व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा। तो व्यवस्थित फ्राय झाला की तो चमच्याने थोडा थोडा मॅश करून घ्यायचा। ही अगदी साधी सोपी आणि अतिशय कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे। ती 10 मिनिटाच्या आत बनवून तयार होते। खूप दिवसापासून आपल्या रेसिपी आल्या नाहीत, पण आता इथून पुढे रोज रेग्युलर रेसिपीज येतील, तर सगळ्यांनी नक्की बघायला विसरू नका। आता तुम्ही बघू शकता की आपला टोमॅटो पण अतिशय सॉफ्ट झाला आहे आणि व्यवस्थित शिजला पण गेला आहे। तर अशातच त्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं। लाल तिखट अगदी थोडंसं टाकायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झालं की त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। तर यातच मी थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकते। मॅगी करायला मीठ टाकायची गरज नसते, कारण मसाल्यात ऑलरेडी असतं, पण आपण टोमॅटो वगैरे टाकला आहे ना, त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे। आता यात आपल्याला मॅगी टाकून घ्यायची आहे आणि त्यावर मॅगी मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आणि ती व्यवस्थित हलवून घ्यायची आणि 5 ते 7 मिनिटांसाठी शिजून द्यायचं। आता तुम्ही बघू शकता की आपली मॅगी होत आली आहे। अशातच आपल्याला थोडेसे ऑर्गॅनो त्यात टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपली मॅगी बनवून तयार आहे। तर त्यावर एक चीज क्यूब ग्रेट करून घ्यायचा आहे। तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली चीज मॅगी बनवून तयार आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आणि झटपट बनवून तयार होते। आपली मॅगी तयार आहे। तर आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गरमागरम सर्व करायची। तर आहे की नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी। चला, तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपी सोबत।